Now, today we learn remedial and prevention measures. Next topic we learn disaster management. Okay. Let us see what precautions we can take before or in the event of a natural or man-made disaster. Keep watching TV and radio news and bulletins. Use battery-operated radios and mobiles. Heed the warnings issued by the meteorological department carefully. Use the website www.imd.government.in. Landslides occur in hilly areas due to a cloudburst or heavy rains. On such occasions, do not take shelter at the foot of a hill during floods. Do not linger in houses or areas on river banks. Seek shelter in other safe places. Move to safer places at a greater height. Do not step into the water currents or drive a vehicle into them. During an earthquake, roads split open, the ground cracks, railway tracks get uprooted. Hence, when moving from one place to another, ensure that the road is safe further on. Take shelter in relief camps as they provide medicines, food packets, drinking water, first aid, etc. To get protection from fire, use fire extinguishers in public places like schools, hospitals, रेल्वे स्टेशन्स एक्सेट्रा. पहा या ठिकाणी आपल्याला काय काय सांगितलेलं आहे की काही उपाययोजना सांगितलेल्या या ठिकाणी चित्र पण तुम्हाला दिसत आहेत. मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या आपत्ती उद्भवण्यापूर्वी किंवा उद्भवलं तर आपण काय काळजी घ्यायला हवी ते पाहूया. कीप वॉचिंग टी व्ही म्हटलेलं आहे. रेडिओ आणि टी व्हीवरील बातम्यांकडं सतत लक्ष ठेवा. यूज बॅटरी ऑपरेटेड बॅटरीवर चालणारा रेडिओ किंवा मोबाईल वापरा. त्यानंतर मेटोरॉलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे हवामान खात्याने जी हवामानविषयक अंदाज व्यक्त करतात की नाही तर त्या सूचना काळजीपूर्वक ऐका. त्यानंतर इथं वेबसाईट दिलेला आहे त्या वेबसाईटचा वापर करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर काय म्हणते लँडस्लाईड ढगफुटी किंवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर अशी दरड कोसळतात म्हणजे वरून अशी दरडी कोसळत असतात तर टेकड्या डोंगर खचतात आणि मग त्या खाली येतात. अशा वेळी तर असं जर असेल तर अशा वेळी तुम्ही आपल्या आश्रयासाठी म्हणजे निवाऱ्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी थांबू नका. त्यानंतर आहे ड्युरिंग फ्लड्स म्हणजे नदीला पूर आला की नदीकाठच्या परिसरात किंवा घरात न थांबता सुरक्षित जागी तुम्ही जा. शक्यतोवर उंच असलेल्या ठिकाणी थांबा. वाहत्या पाण्याच्या या प्रवाहामध्ये कधीही उतरू नका किंवा वाहनसुद्धा पुढे घेऊन जाऊ नका. ड्युरिंग अँड अर्थक्वेक रोड्स म्हणजे भूकंपामध्ये रस्त्याला अशा भेगा पडतात धुमंगतात तर रेल्वेचे रूळसुद्धा अशी उखडले जातात. त्यामुळे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित आहे की नाही हे खात्री करून घ्या. त्यानंतर टेक शेल्टर इन रिलीफ कॅम्प्स म्हटलेलं आहे म्हणजे मदत केंद्र ज्या ठिकाणी अशी छावण्या उभारतात अशा ठिकाणी मदतीसाठी जा जेणेकरून तुम्हाला औषधे किंवा अन्नाची काही पाकिटं पाणी प्रथमोपचार इत्यादी मदत तुम्हाला लवकर मिळू शकते. त्यानंतर गेट प्रोटेक्शन फ्रॉम फायर म्हणलेलं आहे. आगीपासून बचावण्यासाठी शाळा हॉस्पिटल रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी अग्निशामक नळकांडे असतात त्याचा वापर करा. या ठिकाणी छावणी दिसते अग्निशामक नळकांडी दिसते आहे. पहा आसरा कुठं टेबलाखाली त्यांनी थांबलेलं आहे. या ठिकाणी रेडिओवर बातमी ऐकते त्या वेबसाईटवर जात आहे इथं टी व्हीवर बातम्यामध्ये सांगत आहेत. अशा प्रकारे आपण ही दक्षता घ्यायला पाहिजे. नेक्स्ट आहे फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार. इन डे टू डे लाईफ समटाइम्स वी हॅव टू फेस डिझास्टर or accidents of varying preparations. On such occasions, it is necessary to give some immediate aid even before medical treatment becomes available. पहा दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक आपत्ती येतात त्याला सामोरं जावंच लागतं. काही आपत्ती लहान असतात तर काही मोठे असतात.
अशा अचानक उद्भवलेल्या काही आपत्ती असतात तर ते वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वी तात्काळ काही उपाययोजना करणं गरजेचं असतं. त्यालाच फर्स्ट एड असे म्हणतात. एक्सटर्नल ब्लिडिंग म्हणजे बाहेरून जर रक्तस्राव झाला असा प्रसंग नेहमी घडत असतात तर आपण काय करायला पाहिजे बघूया. इफ अ पर्सन इज ब्लिडिंग, फर्स्ट मेक हिम सिट or lie down comfortably. Keep the bleeding part of the body above the level of the heart and clean it with water. किती सुंदर सांगितलेलं आहे की रक्तस्राव झालेल्या व्यक्तीस आराम वाटेल अशा प्रकारे त्याला आधी बसवायचं आहे किंवा सरळ झोपवायचं आहे. रक्तस्राव ज्या ठिकाणी होतो तो अवयव हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवायचे आणि ती जखम पाण्याने स्वच्छ करायची आहे. नेक्स्ट, बर्न्स अँड स्कॅल्स मायनर बर्न्स म्हणजे जर भाजलं किंवा पोळणं तर काय होतं, मायनर म्हणजे किरकोळ भाजलेस काय करायचं. दोन प्रकारचे आहेत, एक किरकोळ आणि एक गंभीर. आता आपण पहिलं किरकोळ बघूया. द इंज्युअर्ड पार्ट शूड बी वॉश विथ वॉटर ऑर एल्ड अंडर वॉटर. गिव्ह द विक्टिम वॉटर टू ड्रिंक. क्लीन द वुंड्स using a cotton swab soaked in an antiseptic solution. Do not apply oily ointments. Cover wounds using dry dressing. पहा, किरकोळ भाजला तर काय करायचं, सर्वात अगोदर जखम झालेला भाग पाण्याने धुवायचं किंवा तो पाण्यात तसंच बुडवून ठेवायचा. त्याला आधी पिण्यास पाणी द्यायचं आणि मग निर्जंतुक पाण्याच्या द्रावणामध्ये एखादा कपडा भिजवायचा आणि मग जी जखम आहे ती जखम हलक्या हाताने पुसून घ्यायचं. त्याच्यावर लगेच मलम लावायचं नाही. ती जखमा जी असते त्या कोरड्या ड्रेसिंगनं झाका, म्हणजे ड्रेसिंग पट्टी जी असते ना ती फक्त 1 लेयर लावायचे त्या ठिकाणी. सिरियस बर्न्स जर गंभीर झालं तर गिव्ह इमोशनल सपोर्ट. कवर द वुंड्स विथ स्टेरिलाइज क्लॉथ. रिमूव्ह ज्वेलरी, shoes, etc. if easily possible. Do not touch or bust the blisters on the skin. Do not apply oily ointments. Do not try to remove the cloth if it is stuck to the burn skin. If the patient is conscious, give water to drink but avoid tea or coffee or other stimulating drinks. गेट मेडिकल एड ॲट वन्स. गंभीर जखम झालं तर काय करायला सांगितलेलं आहे की सर्वात प्रथम इमोशनल सपोर्ट, मानसिक आधार द्यायचे. काही झालेलं नाही, व्यवस्थित होईल, डॉक्टर येतील असा मानसिक आधार त्यांना द्यायचा आहे. निर्जंतुक कापडाने भाजलेला भाग झाकायचे. दागिने जर असेल, बूट असेल तर सावकाश काढून ठेवा. त्वचेवर आलेले फोडं लगेच फोडायला जाऊ नका. तेलकट मलम अजिबात लावायचं नाही. कपडे चिकटले असल्यास ते काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. शुद्धीत असल्यास पहिल्यांदा पिण्यासाठी पाणी द्यायचं. लगेच चहा, कॉफी किंवा असं काही ड्रिंक वगैरे द्यायचं नाही आणि जितक्या शक्य होईल तितक्या लवकर दवाखान्यात त्यांना घेऊन जायचं आहे. थर्ड आहे सनस्ट्रोक म्हणजे उष्माघात. वेन वी वर्क इन द सन कंटिन्युअसली फॉर अ लॉंग टाईम द बॉडी लुजेस अ लॉट ऑफ वॉटर अँड मिनरल्स. दॅट इज द रिझन फॉर सनस्ट्रोक. सनस्ट्रोक म्हणजे उष्माघात. प्रखर उन्हामध्ये म्हणजे कडक अशा उन्हामध्ये आपण जास्त वेळ काम केल्याने शरीरामधील पाण्याचं आणि क्षाराचं प्रमाण कमी झाल्यामुळे असं होतं. रेमेडियल मेजर्स, असं झालं तर काय करायचं. टेक द पेशंट टू अ कूल प्लेस ऑर इन द शेड. स्पंज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर. प्लेस अ क्लॉथ सोक इन कोल्ड वॉटर ऑन द नेक. Give plenty of water or liquids like sherbets to drink. If the patient feels like vomiting, make him lie prone. For example, on his or abdomen with the head turned to one side. Get medical help or shift the patient to a hospital. सर्वात अगोदर रुग्णास सावलीत किंवा थंड ठिकाणी घेऊन जायचं आहे. शरीर थंड पाण्याने पुसायचे आहे. मानेवर थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवायचे. त्याला भरपूर पिण्यासाठी पाणी द्या किंवा सरबत द्या. उलटी झाली असल्यास किंवा अशक्तपणा आला असेल तर मान एकाच बाजूने त्याला झोपायस सांगायचे. लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे.
स्नेक बाईट म्हणजे सर्पदंश, साप चावला तर. देर आर नियरली 2000 स्पेसीज ऑफ स्नेक्स. ऑफ these only a few like cobras, crabs, vipers and sea snake are poisonous. Therefore, all snake bites are not fatal. However, fear causes severe physiological shock which can result in death. If you come across a snake, contact a Sarpamitra rather than killing the snake at once. सापाच्या जवळपास 2000 जाती आहेत. मात्र त्यातील काही फक्त खोबरा म्हणजे नाग, मण्यार, फुरसे, घोणस, समुद्रसर्प अशा काही थोड्याच सापाच्या जाती ज्या आहेत ते विषारी आहेत. म्हणून सगळ्याच सर्पदंशात प्राणहानी होते असं काही नाही आहे. परंतु लोकांच्या भीतीमुळे किंवा लोकांनी भीती घातल्यामुळेच ते तीव्र मानसिक आपल्याला धक्का बसतो आणि मग काळजी न घेतल्यास माणूस तत्काळ मरण पावतो. साप आढळलं तर त्याला लगेच मारायचं नाही, तर सर्पमित्राला संपर्क करायचा, फोन करायचं आणि पुढचं होणारे हानी टाळायची. असं झाल्यास काय होतं? रेमेडियल मेजर्स: वॉश द वुंड विथ वॉटर, गिव्ह इमोशनल सपोर्ट टू द पेशंट, टाय अ क्लॉथ टाईटली अबाउट द वुंड, गेट इमिडिएट मेडिकल हेल्प. ती सगळ्यात अगोदर जखम पाण्याने धुवा. या चित्रात दिसते पा पॉईंट दिसतात. तर त्या बाधिताला इमोशनल धीर द्या आणि दंश ज्या ठिकाणी दंश झालेले असे 2 टिंब दिसतात ना पॉईंटसारख्या, तर त्याच्या वरच्या बाजूस, त्या जखमेच्या वरच्या बाजूस या ठिकाणी कापडाने बांधलेलं दाखवतात. कापडाने गठ्ठ बांधा आणि लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. 5th, डॉग बाईट, कुत्रा चावणे. हे तर नेहमी घडत असतं आपल्याकडे. इन अ डॉग बाईट देर इज अ रिस्क ऑफ इन्फेक्शन थ्रू द ब्लड, हेन्स फर्स्ट एड अँड मेडिकल हेल्प आर नेसेसरी. कुत्रा चावल्यामुळे माणसाच्या शरीरातील रक्त दूषित होण्याचा धोका असतो, म्हणून प्रथमोपचाराची किंवा वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. रेमेडियल मेजर्स: वॉश द वुंड विथ अ सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमँगनेट or other antiseptic. Cover the wound with a clean and dry cloth. Get a doctor's help and an injection of the anti-rabies vaccine. जखम निर्जंतुक द्रवाने किंवा पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुवा. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर हे करतात. जखमेवर कोरडे कापड ठेवा. डॉक्टर इलाज करा आणि अँटी रेबीज इंजेक्शन घ्यायला सांगितलेलं आहे. अँटी रेबीज वॅक्सिन म्हणजे इंजेक्शन घ्यायला सांगितलेलं आहे. व्हॉट वी हॅव लर्न, ह्या 2 टॉपिकमध्ये आपण काय शिकलो? अ सडन कॅमिटी इज नोन ॲज अ डिझास्टर. डिझास्टर कॅन बी मॅनमेड ऑर नॅचरल. म्हणजे अचानक उद्भवलेली समस्या म्हणजे आपत्ती. ते 2 प्रकारची असू शकते. एक आहे मानवनिर्मित, दुसरी आहे निसर्गनिर्मित. अल्टरनेट्स अँड इमिडिएट ॲक्शन आर नेसेसरी ऑन सच ऑकेजन्स. जागरूकता आणि तत्काळ प्रतिसाद हे महत्त्वाचे असते. इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अँड यूज ऑफ रेमेडियल मेजर्स कॅन हेल्प रेड्यूस द लॉसेस. प्रभावी आपत्ती व्यवस्थापन जर असेल किंवा आपल्याकडे उपाययोजना असेल तर होणारी हानी लवकर कमी करता येते. एव्हरी पर्सन शुड नो अबाउट सेफ्टी प्रिकॉशन्स अँड फर्स्ट एड. दक्षतेची व प्रथमोपचाराची माहिती असणं प्रत्येकासाठी गरजेचं आहे. ओके, थँक्यू.